म्हणजे महापालिकेच्या महानिकालामध्ये नाशिक महत्त्वाचं ठरतं। नाशिकमध्ये भाजपचे 62 उमेदवार विजयी झालेले आहेत। नाशिकमध्ये भाजपनं एक हाती सत्ता मिळवलेली आहे, म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हाती सत्ता, नाशिकचा विचार केला तर 62 जागांसह 62 उमेदवार विजयी करत एक हाती सत्ता राखण्यामध्ये भाजपला यश मिळताना दिसतंय। यापूर्वीच भाजपनं 100% भाजप हा जो नारा लगावलेला होता त्याची ही कदाचित सुरुवात तर नाही ना, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। Actually, as a corporator, we have to be very connected with the people on the ground and the area so that we understand what the issues are, and we'll try to the best of our ability to get the work done in all the areas, because we work together with the citizens. Since we are very young, we have told them that whenever we go wrong, you just support us, guide us, and we are very glad that we have got this opportunity. How's the enthusiasm, Kunal? How you are celebrating with your supporters and with your the party workers? Work tirelessly in the last 10-15 days. The enthusiasm is at its peak. As far as I know, BJP has secured a landslide victory in almost all the municipal corporations and as well as Pune. I don't know the exact figures, but I think that it has crossed 100. You might know better. And we here in Prabhag 25, in Ward 25, all four of us have cumulative the top margin in the entire Pune city, I feel. And this is the hard work of each and every party worker, each and every party senior worker who have been working for 20, 30, 40 years, as well as the perfect planning that happened during the prachar. And we feel that whenever we went to the people, when we spoke with them, people were just telling us, why are you even bothering? We are just going to press the lotus button. So, but we covered 90 to 95%. आणि या घडीला आणखी एक मोठी बातमी, काँग्रेस पक्षाचा दक्षिण मुंबईमध्ये आणखी एक विजय झालेला आहे। दक्षिण मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 223 मधून ज्ञानराज निकम विजयी झालेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या उमेदवार प्रिया पाटील यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। धुळे पालिकेमध्ये देखील भाजपनं 47 जागांचा जादुई टप्पा गाठलेला आहे। धुळे महानगरपालिकेवरती देखील त्यांनी आणि त्या पाठोपाठ लगेचच सेलिब्रेशन संदर्भातली दृश्य आपण यावेळेला पाहतोय टेलिव्हिजन स्क्रीनवर, की ज्या प्रकारे मिळालेल्या घवघवीत यशानंतर प्रत्येकच उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते समर्थक हे ढोल ताशांच्या गजरामध्ये त्या ठिकाणी ताल धरताना दिसतात, कारण अखेर ती वेळ आलेली आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेला हा त्यांचा प्रवास मतदारांपर्यंत पोहोचणं असेल, त्यांनी केलेली मेहनत आणि आज गुलाल उधळण्यापर्यंतचा हा सगळा प्रयत्न आणि प्रयोग आपल्याला पाहायला मिळाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।